एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ कंटेनरला अपघात झालाय। यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली आहे। लांजा तालुक्यातील वेरळ गावाजवळ सकाळी 6:30 वाजता ही घटना घडली आहे। सुदैवाने या ठिकाणी मोठी दुर्घटना टळलेली आहे, मात्र इकडची वाहतूक ठप्प झाली आहे। खासगी बसने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा अपघात झाल्याची माहिती आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मुंबई गोवा महामार्गावर कंटेनरला अपघात झाला आणि त्यानंतर इकडची वाहतूक जी आहे ती ठप्प झाली आहे। लांजा तालुक्यातील वेरळ गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे आणि त्याचबरोबर या अपघातानंतर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांब रांगा लागल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। यानंतर बातमी आहे पुणे आणि पिंपरीमधील लोकांना दिलासा देणारी। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून लॉकडाऊनचा कालावधी संपणार आहे। आजपासून 13 जुलैपूर्वी सारखीच परिस्थिती कायम असणार आहे। तर लॉकडाऊन संपल्यावर आजपासून इथली दुकाने, खासगी कार्यालय सुरू करणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील विशेष अधिकारी सौरव राव यांनी दिली आहे। मात्र 2 दिवसांचा लॉकडाऊन करून 5 दिवस दुकाने सुरू ठेवावी या पुणे व्यापारी संघाच्या मागणीवर मात्र अद्याप निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। तर आजपासून पुण्यामध्ये काय सुरू राहील ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुण्यामध्ये आजपासून सर्व दुकाने समविषम प्रमाणे सुरू राहणार आहेत। तर दुकानांची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असेल। याशिवाय भाजी मंडई, फळ बाजार पूर्ववत सुरू होणार आहे। तर खाद्यपदार्थ आणि इतर सेवा घरपोच मिळणार आहेत। याशिवाय केश कर्तनालय हे पूर्वीच्या नियमानुसारच सुरू असतील।